चला नमस्कार सगळ्यांना, भावा बहिणींना नमस्कार मंडळी. लईच केस उभं राहिली काय गड्या. आता काय झालंय माहितीये का, भावांनो बहिणींनो म्हणून म्हणतो ना, तर लय कटाळा यायला लागलाय काय काय भावांना बहिणींना. त्याच्यामुळं आजपासून काय मित्रांनो चालू करू आपण. मित्रांनो नमस्कार मित्रा हो. पटतं का तुम्हाला भावांना बहिणीनं जर मित्रांनो म्हणलं तर सांगा कमेंट मध्ये. हा, कारण आपण जे आपुलकीचं नातं जोडलेलं आहे भावांना बहिणींनो, ह्यात जर तुम्हाला जर काय जर वेगळं वाटत असलं तर आपण मित्रांनो म्हणणार, तसं काय नाही. नाही तर किंवा मित्रांनो नको म्हणायला. हा मग काय आता आपुलकीच्या नात्यानं हाय भावांना बहिणींना आपण, म्हणजे आपुलकीच्या नात्यानं शब्द वापरतो, पण काय काय यांना नाही आवडत. मग कसं आहे काहीतरी आपलं, मग आता त्यांच्या म्हणण्यानुसार काहीतरी करावं लागेल ना. आता बहीण भावाचं नातं भावानं बहिणीनं सांगा बरं तुमच्याच मनाने हो द्या, किती याला मोलाचं आहे, लाख मोलाचं आहे का नाही. हा, आणि जर याला जर आपल्याला तुम्हाला जर मी म्हणतो काय बहीण भावाला जर आवडत नसलं म्हणलं तर मग आता काय करायचं त्याला सांगा बरं तुम्ही मग. हा, पण आहे ना तुमची पूनमताई, तुमच्यासाठी बहीण भावांनोच म्हणणार आणि त्यांच्यासाठी मित्रांनो. तर ज्यांना आवडत नाही ना त्यांच्यासाठी मित्रांनो, आणि ज्यांना आवडतंय ना त्यांना भावांनो आणि बहिणींनो अशी म्हणणार. मग आता काय करणार, तसंच म्हणावं लागेल हाय का नाही. चला गरम गरम चाय. आजचा चहा वेगळाच आहे. आजचा या चहा वेगळाच आहे. गरम गरम चाय आजचा चहा वेगळाच आहे. तर बघू मग आपण कसल्या कलरचा आहे. पांढऱ्या होतो लाल मध्ये, मग चहा कसा होतो चॉकलेटी. दूधवाला चहा आहे आजचा, दूधवाला अद्रकवाला दूधवाला. एकच नंबर चाय, एक नंबर. तुमच्या दाजींला एक नंबर चहा आवडत नाही. आपलं कसं आहे आता इथं दुधाची गावात दूध डेअरी ना, मग आपल्याला जसं लागेल तसंच आपण घेऊन येतो. आपण काय रतीब नाही लावला, काय नाही रतीबा दूध लावायचं म्हणलं की मग दूध काय व्यवस्थित येत नाही. आणि डेअरीचं दूध येतं व्यवस्थित. नाही ही म्हणजे आता कसं इमर्जन्सी कावा तरी मग आपल्याला आणायचं खायला. आपल्याला शिवण्याला कधी म्हणजे जर खायला आवडतं ना तिला, मग त्याची करता आणायचं. मग आता काय करणार भावानं बहिणीनं, जर एवढे पैसे पाणी देऊन जर दूध नसलं व्यवस्थित येतलं तर मग काय करायचं नेमकं. चला म्हणलं सकाळपासून वाट बघतात भाऊ बहीण, मॉर्निंगला व्हिडिओ टाकत जा अशा कमेंट बी आहेत. चला म्हणलं सकाळचा पण म्हणलं दाजींच्या आयडीवर असा कसा टनाटन उड्या मारत पळत धावत असा येडे येईल सकाळचा तुमच्यापर्यंत. चणचणीत झणझणीत व्हिडिओ. हा, चणचणीत झणझणीत तेल काय जिरी मोहरीची फोडणी कडीपत्त्याची देऊन आपला येडे व. बर या कस काय बघा आज चहा. आज कसं आहे तुमच्या दाजींनी सकाळ सकाळ जाऊन दूध आणलं. शिवण्या म्हणले पप्पा मला दूध घेऊन या आज, काही करा. पण मग आलो घेऊन दूध, म्हणलं चला चहा बी होईन आज. अद्रकवाला दूध का चहा आहे का नाही. मग काय या मग सगळ्यांनी चहा प्यायला सकाळ सकाळ आज चणचणीत आणि झणझणीत असा चहा आहे. जिरी मोहरीची फोडणी दिलेला नाही, साखर बुकणी टाकलेला आणि आलं टाकलेला आहे. त्यात काय आपल्याकडे मसाला फिसाला नसतो तसला कुठं, काय ते मसाला चहा का काय म्हणतात. काय चटणी टाकायला लावचाल उद्या तुम्ही, मग मी चटणी टाकून तुम्हाला चहा करून द्यावा का काय. बाया तुमचं दाजी एक दाजीच आहे. आणि तुमचं दाजी म्हणल्यावर काय भावांना म्हणजे काय मित्रांना राग येतोय दाजी म्हणल्यावर. तर कसं काय म्हणायचं, मित्र म्हणते की नको दाजी नाही आमचा, मग मित्र भाऊ म्हणा काय. मग काय होय नाही दाजी तर मित्र. बर का, ती जी ज्यांना आवडत नाही ना भावांनो बहिणींनो म्हणलेलं त्या मित्रांनो, की तुम्हाला जर दाजी आवडत नसल तर तुम्ही दादा म्हणा, दाजीला दादा म्हणा.
नाही नाही, तुमचं दाजी आपण असं म्हणतो ना काय काय वेळेस, पण ती दाजीचं नातं नको लावायला म्हणतात. मग नका का लावी ना, आमचं नाही तसं काहीच नाही म्हणणं बाबा. भाजी म्हणू नका फक्त, हा दाजीला भाजी म्हणू नका फक्त. हा, मित्रांनो म्हणा किंवा कसं आहे का, आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जी योग्य वाटन ती नातं लावा, तसं माझं काहीच नाही म्हणणं आहे का नाही. हा, दाजी हे शब्द किती अनमोल आहे. बहिणीचं मिस्टर दाजी. हा, पण तुम्ही आता बहीण बी नको म्हणताय, भाऊ बी नको म्हणताय, दाजी बी नको म्हणताय, मग कोणाचं नातं लावायचं, मग आता कशाचं नातं लावायचं सांग का नाही. तसं मित्र बी लय जीवलग असते ती. काय काय मित्र तर लय जीवाच्या जीवलं जीवाच्या पलीकडे पार. असते ती. हा, ही काय फुडफुड करतोय. त्याला येतो का मग ते होतं तसं. त्याला काय सर्व्हिसिंग करून आणलाय गॅसला, एकदा जाऊन तिथं ऑफिस मध्ये जाऊन, पण तरी बी ते तसंच करतोय म्हणल्या, मग आता काय करायचं त्याला. हा, दूध उतू गेलत मायाकुंड हो का. आज आता ती काय काय वेळेस होतं तसं, आता काय करणार मग. होय, मग काय चांगला कढीवला ना चहा वाढूळ तर एक नंबर टेस्ट लागत आहे. चहाची एक नंबर टेस्ट. वाढूळ जर कढीवला ना दुधाचा चहा, अद्रकचा चहा, तर त्याला टेस्ट चढत चलती. म्हणजे असं चणचणीत झणझणीत लागतो. हा, आता थोडक्यात कसं, तुम्ही हॉटेलमध्ये जर चहा प्यायला गेले तर ते चहाचं जी असतं ना ती किटली, ती डायरेक्ट चहा गॅसवर ठेवलेली असते कंटिन्यू. मग ते असा कडून 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 ते चव येते त्याला मग ते चहाला. हा, आता काय 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 करतात घरगुती, नुसतं आपला चहा उकळी आला की लगेच द्यायचा आणि पियाचा, ते नाही चहा बरोबर लागत. आता आपला साधा चहा म्हणजे कसा कोरा चहा, त्याला काय अडचण नाही, त्याला तुम्ही उकळी आली ना लगेच पिले तरी काय अडचण नाही. त्याला कसं आहे, दुधाचा चहाला तसं करावं लागतं, कडावं लागतं चांगल्यापैकी. तुम्ही जेवढं कढीता ना चहा तेवढा भारी टेस्ट लागणार. म्हणूनच मी विचार केलाय एखादी म्हैस आणून द्यावी तुमच्या दाजीला सांभाळायला, म्हणजे रोज दुधाचा चहा पित्याला दूध खात्याला. आता ते मस्त वाटतंय तुमच्या दाजीला, पण उन्हाळ्यात काय करायचं, काय त्यांना काय वाळलं गावात चारायचं का उन्हाळ्यात. नाही गावात राहत नाही, काय नाही काय नाही काय. म्हशीला इकडं काय म्हणतात माहितीये का, मसाड, वगार, वगार, धोबड, डोबड, वेगवेगळे मराठी भाषा अशी की जशी वळण तशी वळती. नगरकडली भाषा आहे ही भावांनो बहिणींनो आणि बाकीच्या मित्रांनो, नगरकडली भाषा आहे ही. आणि इकडं कसं आहे की प्रत्येक शब्दात शब्द येणार लाका म्हणून, आणि इवळून भाषा आहे इकडची. नगरकडली भाषा कशी इवळी भाषा आहे. नकाव असं करू, नका असं करू, नकाव वाईट कमेंट करू, असं. हा, भारी भारी कॉमेंट करावं, भारी भारी कॉमेंट करा, आहे ना. हा, आता काय काय बहीण भाऊ तर नुसतं ते आलंच बहीण भाऊ म्हणायचं, ती काय आता सवय ही लागली. सवय लागली बहीण भावांनो, त्याच्यामुळं तुमची पूनमताई आणि दाजी तुम्हाला बहीण भावांनोच म्हणणार. ज्याला आवडेल त्यांनी घ्या, ज्याला आवडत नाही त्यांनी सोडून द्या. आता काय कायचं असा हिशोब आहे, काय काय तर नंदी बैलच लावून धरले. बैल 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 बायकोचं ऐकलं तर बैल असतो का. आणायच्यात बरं का दोन अशी, मला बी आणायचे ती, त्यांना बी आणायचे. त्यांना अशी लागते सरळ, मला अशी आडवी लागते. मुरा म्हैस म्हणल्यावर अशी असते शिंग मुरा म्हशीची. काय म्हणायचंय मला की बाबा, जर बायकोचं जर ऐकत असला, संसार एकामेकाला साथ देणं म्हणजे बैलच होतो का. त्यांच्या शब्दात त्यांच्यात असेल तसं, त्यांच्यात नियम असेल तसा. आता तुम्हाला बाबा दाजीचं पूनमताईचं व्हिडिओ नसेल आवडत तर बघू नका, पण एखाद्याला असं येईना कारण बैलन कुठं काय ना असं नका म्हणून. हो, तुम्हाला म्हणजे काय आम्ही बळजबरी नाही करू की तुम्ही तुमच्या दाजीचं पूनमताईचं व्हिडिओ बघा म्हणून काय करून, असं काय नाही. तुम्हाला जर आवडलं तर बघा, नाही आवडलं तर बघूच नका. पण एखाद्याला चणचणीत झणझणीत होणार आहे भावांनो बहिणींना.
तुमची पुनमताई बनवणार हाय असा चणचणीत झणझणीत बेत. चला जाऊ आता आपण चहा प्यायला जाऊ. लय कडवून कटाळी बाय त्याला वाढवच्याने. अजून एक कप रे. मला दे की एक. अपूर्वा अपूर्वा जा तुम्ही, मी आली की घ्या उचला तिच्या. मला उलट पाणी प्यावं लागेल भावांना बहिणीनं. सकाळ सकाळ तुमच्या दाजीला सवयी ही काय आलंच तोंडात लगेच चला हो तुमच्या का, तुमच्या दाजीला. दाजींनी काल गिफ्ट आणलंय मला. नाही काय नाही गिफ्ट नाही आणलं काय नाही भावांना बहिणीनं. हे आपलं कसं आहे चाललंय तुमच्या पुनमताईची आपलं दाजीची चेष्टा चाललेली आहे. कारण रोजच गिफ्ट आणायचं म्हणलं मग ही कुठून आणायचं हा. पैसे लागतात ना. आपलं कसं चाललंय घरी परपंचा सुकली मेंढीन तीच रांधून रानदुंडी रोज कुठून आणायचं. एक मी चहा कशात पिणार आता वाटी. मला पाणी दे ना उसं प्यायला. अद्रकवाला दुधाचा चहा हो का. एकच नंबर चहा चांगला कडीलाय तुमच्या पुनमताईने. ही दे ना मला उलच पाणी पिणे भाऊ. चला की तिकडं बाहेर हित आपण पाणी दे मला उलच पियाला. देते ना पाणी. बर बर बर. चहा पियाला बसला आणि पाणी मागताय काय म्हणताय. ती पाणी पियाची सवय आहे मला. सकाळ सकाळ म्हणजे आंघोळ फिंगोळ फ्रेश झालं ना पहिलं काय खायच्या आधी सगळं पाणी प्यायची सवय आहे आपल्याला. पाणी पिल्याशिवाय काय आपल्याला जमत नाही. तुमचं दाजी म्हणते की रोजच गिफ्टला सुकली या काय ह्याला झाडाला तोडून आणावी ती का तुला गिफ्ट, असं तुमच्या दाजींचं म्हणणं आहे. बर चला चहा प्याली या सगळ्यांनी सकाळ चला, सकाळ. चला, हो का आता तुमच्या पुनमताईने तर आणलाय वाटीत चहा प्यायला. बाहेरच जावं काय ना माझ्या मनात चहा प्यायला. गार लागतोय ना. चला भावानं बहिणीनं मग काय आहे, घ्या सगळ्यांनी काळजी. भेट मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टाटा. बाय बाय.